ती ब्रिटिशांच्या आधी देखील आपल्याकडे मोगल काळ होता, त्याच्या आधी पण आपला हिंदू काळ होता. हिंदू राजांकडे देखील कायद्यांची निर्मिती लिखित स्वरूपामध्ये होती. बरोबर. आपण जर बघायला गेलं, आता हा इंडियन पिनल कोड आहे कायदा 1860चा, त्याच्या आधी पण भारतामध्ये कायदे होते का नाही तर होते. आपल्याला याचा उल्लेख जर आढळतो तो नारद संहितेमध्ये पण, नारदांच्या संहितेमध्ये पण या कायद्याचा उल्लेख आहे की राजाने राज्य कसं करावं, राजाने प्रजेशी कसं वागावं याचा उल्लेख आहे. चाणक्य नीतीमध्ये पण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, विदुर नीतीमध्ये उल्लेख आहे. आपला हिंदू राजा मनुस्मृतीमध्ये पण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये तर जारण मारण, चोरी, बलात्कार या संदर्भामध्ये त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या पनिशमेंट त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. म्हणजे हे कायद्याची निर्मिती जी केली आहे फक्त इंग्रजांनीच केली अशी संकल्पना आपली चुकीची आहे. भारत खूप समृद्ध होता, भारताची परंपरा खूप समृद्ध होती, त्यातलंच इंग्रजांनी उचलून त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी आपली कायद्याची निर्मिती केलेली आहे. त्यानंतर मग ब्रिटिश आले, ब्रिटिशांनंतर मग भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर जे ब्रिटिशांनी केलेले कायदे आहेत तेच परत लागू केले गेले. आणि आता रिसेंटली मोदींच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे IPC इंडियन पिनल कोड म्हणतो किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल किंवा CRPC याच्यामध्ये बदल आता केलेले आहे.